रोज रोज भाज्या खाऊन कंटाळा आला तर आज मी त्यासाठी इथे बनवणार आहे टमाटरची चटणी मी बनवणार आहे ना। मी इथे तेलामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे लसणाच्या कळ्या टाकून घेत आहे आणि चांगल्यापैकी याला ब्राऊन असं इथे शिजवून घेणार आहे कांदा आणि लसूण। त्याचबरोबर इथे टाकत आहे मोहरी टाकून घेत आहे, त्याचबरोबर इथे जिरं सुद्धा टाकून घेत आहे आणि टमाटरची आपण चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 5-6 असे टमाटर घेतले होते आणि ते टमाटर इथे मी चिरून घेत आहे। मस्तपैकी आंबट अशी गोड चटणी तयार करून घेत आहे आज। इथे टमाटर चिरून झाले, आता आपण पाहून घेऊ इथे आपले कांदा आणि लसूण मस्तपैकी इथे ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला। आता टाकून घेत आहे चिरलेले टमाटर, छानपैकी याला मिक्स करून घेऊ। आता टाकून घेऊया मीठ चवीनुसार, इथे मीठ टाकून घेत आहे, परत फिरून घेऊ। 2 चमचे व्हाईट व्हिनेगर टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि हे व्हिनेगर टाकून आपण याला शिजू देऊ आणि झाकून ठेवून देऊ आणि आपली चटणी छानपैकी शिजू देऊ। इथे टमाटरची चटणी झालेली आहे, मस्तपैकी इथे टमाटरची चटणी बनवून घेतलेली आहे। तुम्ही साखरही टाकू शकता, तुम्हाला गोड हवी असेल तर, अशी आंबट अशी गोड हवी असेल तर। मी इथे आंबटच तयार करून घेतलेली आहे ना। आता त्यावरती मस्त छानपैकी कोथिंबीर असा टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी इथे आपली टमाटर चटणी तयार झालेली आहे अशी। आणि इथे घेतलेली आहे मी खिचडी आणि त्यावरती टाकत आहे टमाटरची चटणी। मस्तपैकी बघू शकता, एक नंबर अशी आपली टमाटर आणि खिचडी तयार आहे। इथे आपली गरमागरम टमाटरची चटणी आणि खिचडी माझ्या तोंडाला अगदी असं अतिशय मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे।